शुभ कार्यात पाळी आली तर काय करावे? 1. जर तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी आली असेल तरीही तुम्ही तुमचा उपवास पूर्ण करावा. पिरियड्सच्या काळातही तुमच्या मनात देवावरची श्रद्धा कमी नसते आणि ती श्रद्धा फक्त देवाला समजते. 2. व्रताच्या दरम्यान जर तुम्ही कोणतीही विशेष पूजा करण्याचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही काही अंतरावर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीमार्फत करू शकता. 3. मासिक पाळीतही उपवासाचे सर्व नियम पाळा. देवाच्या मंत्राचे शक्य तितके ध्यान करा आणि जर तुम्हाला कोणताही विशिष्ट धडा वाचायचा असेल तर तुम्ही तो पाठ फोनद्वारे वाचू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.